नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल अरुण ठाकरे, आयकर व वित्तीय सल्लागार, अमरावती. आपल्याला जशी जाणीव आहे की या वर्षी गव्हर्नमेंटने इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची जी तारीख आहे ती 15 सप्टेंबर 2025 केलेली आहे. याच्या मागचं लॉजिक जे आहे, बरेचसे फॉर्म्समध्ये बदल केले, बरेचशा फॉर्म्स आपल्याला यायला वेळ लागला. पण फॉर्म्समध्ये बदल काय केले तर गव्हर्नमेंटनी ज्यांना ओल्ड रेझ्युमेमध्ये रिटर्न फाईल करायचं आहे त्यामध्ये बऱ्याचशा फॉर्म्समध्ये आपल्याला पॉलिसीचे नंबर, होम लोनचे नंबर्स, हे नंबर्स पूर्ण करेक्ट करायचे आहे. हे का केलं गव्हर्नमेंटनी? मागच्या 2-3 वर्षामध्ये गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं की बरेचशा लोकांनी रॉंग डिडक्शन्स क्लेम करून, वेगळ्या सेक्शन्सचा दुरुपयोग करून हेवी रिफंड्स क्लेम केले. अशा अमरावतीमध्ये बरेच केसेस निघाल्या, गोंदियामध्ये केसेस निघाल्या, नागपूरलाही केसेस निघाल्या, ज्या संदर्भात शासन चौकशी करते. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच शासनाचे अनुदान ज्या संस्था घेतात अशा संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मला निवेदन करायचे आहे की कृपया रॉंग डिडक्शन्स क्लेम करू नका. रॉंग डिडक्शन्स करून जर आपण हेवी रिफंड घेण्याच्या नादात पडत असाल, मोहात पडत असाल तर ही आपल्याकरता धोक्याची घंटी आहे. जर शासनाने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी अशा स्क्रुटिनीमध्ये केसेस पकडल्या तर त्या केसमध्ये आपल्याला हेवी पेनॉल्टी लागू शकते, तसेच काही केसेसमध्ये प्रॉसिक्युशन सुद्धा होऊ शकते. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी हेवी रिफंड घेण्याच्या नादात किंवा काही थोड्याशा पैशाच्या लालसेपोटी स्वतःची केस धोक्यात आणू नये, हे माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक निवेदन आहे. धन्यवाद.